नमस्कार, तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज आणि सध्या आपण पंढरपूर तहसील कार्यालयाच्या समोरील बाजूला उपस्थित आहोत। या ठिकाणी सिद्धेश्वर चव्हाण हे गेली 10 दिवस झालं उपोषण करतायत। काय यामागचं कारण आहे ते आपण जाणून घेणार आहोत। स्वागत आहे तुमचं। काय सांगाल नेमकं या उपोषणामागचं कारण काय? कल्याणराव काळे यांचा प्रायव्हेट कारखाना सीताराम महाराज लिमिटेड खर्डी तालुका पंढरपूर या कारखान्याला ओपनिंग झाल्यापासून साधारणपणे 2011 पासून माझ्या अंडर खाली म्हणजे चेअरमन साहेबांनी ऑथॉरिटी दिली की बाबा पुण्यातलं सामान आणून या मशिनरी उभा करण्यापासून त्या कारखान्यात माझा सहभाग आहे। त्या कारखान्याला 2010 साली माझ्या अकाउंट मधून 1 लाख रुपयाचा चेक 34 नंबरची पावती 1 लाख रुपयाची माझा पहिला शेअर आहे। अशा कारखान्याला मी सल्फर सप्लाय करतो आणि त्या सल्फरचं देत असताना त्यांनी माझे शेवटचे 17-18 या सीझन मधले म्हणजे कारखाना चालू असताना त्या टायमाचे माझे 10 लाख रुपये 20 लाख रुपये हे थकवलेले आहेत। साधारणपणे किती वर्ष झालं या गोष्टीला? त्या गोष्टीला 5-7 वर्ष झाले। बिल आता या तुम्ही सल्फर पुरवत होता, मग बिल न देण्यामागचं कारण काय नेमकं? बिल कसं आहे, देत नव्हते रेग्युलर, पहिले देत होते मला पेमेंट, पण त्यांनी विकला आणि विकल्यानंतर जे पैसे घेतले सरांकडून, काळोखे सरांकडून, ते ह्यांची देण्याची वृत्ती नाही। मग सभासद असतील, वाहन मालक असतील, व्यापारी असतील, ऊस उत्पादक असतील, यांचं पैसे देण्याची त्याची मानसिकता नाही। यांना मटेरियल पुरवण्यासाठी सीताराम महाराजाला मी फ्लॅट घाण ठेवला आणि त्याच्यावर शिशी बनवली। बँकेने मला शिशी दिली, बँक ऑफ बडोदा करिअर रोड पुणे। शिशी देत असताना त्यांचं देणंही मी फेडू शकलेलं नाही आणि 20 लाखाचं शिशीचं 36 लाख व्याज झाले। म्हणजे टोटल मला 36 लाख बँक पाठवते आणि 4 नोटीस आलेत। उद्या 4 दिवसात शेवटची नोटीस येऊन अक्षरशः सामान बाहेर काढतील माझे फ्लॅट मधले पुण्यातल्या। आणि त्या याच्यासाठी मी उपोषणाला बसलोय। मला बँक बाहेर काढण्याच्या अगोदर ह्या नोटिसा बँकेचा मी ह्या नोटिसा चेअरमनला दाखवल्या। चेअरमनला दाखवल्यानंतर चेअरमन चोराचे उलटे बॉम्बा कसे असतात बघा। चेअरमन म्हणतो असे सिद्धेश्वर मी लय नोटिसा बघितलेत आणि पचवलेत। अरे बाबा, तुझ्या माग अजित दादा आहे, माझ्या माग तू होता, तूच हे केले ना टंगडीवर, तुला वाचवणारे अजित दादा आहेत ना, मला तसं कोण वाचवणार आहे? म्हणून मी उपोषणाची पाळी आली माझ्यावर। तुम्हाला याबाबत चेअरमन साहेबांशी किंवा कारखान्याचे इतर संचालकाशी आपलं काय बोलणं झालंय का? झाले, येते चर्चा करते, चेकच देत नाही, रोख एवढं देतो, हे असं चाललंय त्यांचं। माझं एकदा विषय मिटवावा त्यांनी, नसेल तर अजितदादांच्या कार्यकर्त्याला अजितदादाने दम देऊन सांगावा। अजितदादा महाराष्ट्राला दम देते, त्यांच्या कार्यकर्त्याला दम द्यावा बाबा की बाबा घरावर जर केले त्यांचे पैसे दे, नाही तर मी देतो म्हणाव अजितदादाने, मला द्यावे अजितदादाने 21 लाख रुपये। आता तुम्ही गेले 10 दिवस झालं उपोषण करताय, शरीराच्या काय मर्यादा असतात? जर हे प्रकरण नाही मिटलं लवकर तर पुढची तुमची काय भूमिका असणार आहे? मी जैसे ते मी ठाम आलोय पुण्यातला विचार करून, घरच्यांना सगळ्यांना सांगून आलो, जोपर्यंत पैसे देत नाही तोपर्यंत जागा सोडायची ना। तर साधारणपणे कारखान्यासाठी सल्फर म्हणजे गंधक पुरवण्याचं काम गेले ते अनेक वर्ष करत होते आणि त्याचे जवळपास आता सध्या तरी जे उपोषणाला बसलेले आहेत साधारणपणे 21 लाख रुपये थकीत आहेत। ते बिल त्यांनी कल्याणराव काळे यांच्या सीताराम महाराज कारखान्यास गंधक पुरवलेलं होतं, त्यांनी ते बिल दिलेलं नाही। त्यामुळे ते गेली 10 दिवस या ठिकाणी पंढरपूर तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले आहेत। अधूनमधून प्रकृतीचा चढ उतार होतोय, याकडे प्रशासनानं गांभीर्यानं घ्यावं आणि तातडीनं हा प्रश्न निकाली काढण्यात यावा अशी मागणी यांच्यासह त्यांचे कुटुंब आणि शेतकरी वर्गातून होत आहे।